स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आता आंदोलनाला यश आलेलं आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या सुद्धा मान्य झालेल्या आहेत। तर ऊसाला 2700 रुपये भाव देण्याची घोषणा सध्या करण्यात आलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन सध्या हे मागे घेण्यात आलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय, अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि अखेर आता या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांचं खरं तर आंदोलन सुरू होतं आणि अखेर या आंदोलनाला आता यश आलेलं पाहायला मिळत आहे। नक्कीच गौरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे। परभणी जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यापैकी 5 साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाला 2700 रुपये भाव देण्यासाठी तयार होते। मात्र श्री लक्ष्मी नरसिंह आणि 2020 हा साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ऊसाला 2700 रुपये भाव देणार नसल्याच्या मागणीवर ठाम होता। त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परभणी गंगाखेड महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। जवळपास 1.5 तास आंदोलन चालल्यानंतर दोन्ही साखर कारखान्याच्या प्रशासनाने आणि त्यांच्या मालकांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला 2700 रुपये भाव देतो अशी हमी दिलेली आहे आणि तसे लेखी देखील खासदार राजू शेट्टी यांना दिलेले आहे। त्यामुळे आता हे आंदोलन पाठीमागे घेण्यात आलेले आहे। गौरी, शेतकऱ्यांच्या ऊसाला आता चांगला भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण असून कारखान्यांनी शेतकऱ्यांची मान्य केल्याच्या नंतर गुलाल उधळून या ठिकाणी जल्लोष देखील करण्यात आलेला आहे। गौरी, नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।